असणारी अनगर नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध झालेली आहे आणि काल ही निवडणूक बिनविरोध होताच त्या ठिकाणी अनगरकरांनी मोठा जल्लोष केला। या जल्लोषामध्ये चर्चेचा विषय जो ठरला तो बाळराजे पाटील यांचं विधान। बाळराजे पाटील यांनी थेट नाद करा पण अनगरकरांचा नाही अशा पद्धतीचं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी खुलं चॅलेंज केलं होतं। आपल्यासोबत स्वतः बाळराजे पाटील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। बाळराजे, काय सांगाल? खरं तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही खुलं चॅलेंज दिलेलं होतं, अजित पवार नाद करा पण अनगरकरांचा नाही अशा पद्धतीचं तुमचं ते विधान होतं। काय स्पष्टीकरण द्याल याबद्दल? नाही, त्याच्या मागे एक भावना होती। ती भावना अशी होती की गेल्या 5 वर्षापासून त्यांचे काही छोटे छोटे कार्यकर्ते वारंवार आमच्या कुटुंबावर बोलत आहेत, माझ्या वडिलांवर बोलत आहेत, माझ्या भावावर बोलत आहेत, आमच्या गावावर बोलत आहेत, आमच्या भागावर बोलत आहेत। अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्या ठिकाणी टीका करत आहेत। किती दिवस आम्ही त्या ठिकाणी सहन करायचो? म्हणून आम्हालासुद्धा काही वेळेस वाटायचं की बाबा ही जी लोक टीका करतायत ह्यांना कुठं तर एक छुपा पाठिंबा येत या ठिकाणी राज्याच्या नेत्याचा असू शकतो, म्हणून त्यांचं त्या ठिकाणी धाडस होतंय। परंतु आम्ही 5 वर्षे झाली सहन केलं। त्याचबरोबर एक सहनशीलतेला कुठंतरी एक अंत असतो। शेवटी मानेच्या वर पाणी गेल्यानंतर ते तोंडातून शब्द निघणारच आहेत। आमच्या तालुक्याला बाबुराव अण्णा असतील, शाजीराव पाटील साहेब असतील, संभाजीराव गरड असतील, यांच्या विचारानं चालणारा हा तालुका होता। या तालुक्यामध्ये अशी कधीच परिस्थिती किंवा या तालुक्याची संस्कृती नाही आहे की वैयक्तिक टीका करायची। ठीक आहे, राजकारण म्हणलं की टीका टिप्पणी होत असते, पण ती पक्षावर होत असते, विकास कामावर होत असते। पण अलीकडच्या काळामध्ये नवीन सुरू झाले की अनेकांना वाटते की आपण एखाद्याला टीका केली, एखादं नाव घेतलं म्हणजे आपण मोठं होतो, पण तशी परिस्थिती आज या तालुक्याची त्या ठिकाणी राहिलेली नाही आहे। म्हणून तुम्ही बघत असाल की आज मोहोळ नगर परिषदेची निवडणूक होते। एकेकाळी ज्या नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होता त्या नगर परिषदेवर आज एकही उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर त्या ठिकाणी लढताना दिसत नाही। ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव या पक्षाचे त्या ठिकाणी असू शकत नाही। मात्र तुम्ही जे विधान केलेलं आहे त्याबद्दल काही स्पष्टीकरण आहे? आता काही वाईट वाटतं त्या विधानाचं? नाही, वाईट असं वाटायचं काही कारण नाही आहे। आणि मी काही शिव्या बिव्या दिलेलं नाही वाईट वाटायचं। मी तेच तुम्हाला मागाशी म्हणलो की ज्या 5 वर्षापासून ज्या आमच्या भावना दुखवल्या गेलेल्या होत्या त्या भावनाला कुठं तर एक काय म्हणतो त्याला आपण, एक वळण देण्याचा किंवा एक वाट मोकळी करून देण्याचा तो त्या ठिकाणी प्रयत्न होता। बघा, ज्यावेळेस तुमच्यावर जी वेळ येते असते त्यावेळेस ती भावना त्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी निघत असतात। अजितदादा हे मोठे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत। माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलं आहे, मी सुद्धा काही काळ त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। म्हणून मी त्यांना असं काही चॅलेंज वगैरे दिलं नव्हतं, परंतु त्यांच्या नावाखाली किंवा त्यांच्या आशीर्वादानं काही छोटे मोठे कार्यकर्ते गेल्या 5 वर्षापासून आम्हाला जो मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत होते, खालच्या पातळीवर टीका करत होते, त्यांना ते कुठेतरी उत्तर होतं। मगाशी बोलताना तुम्ही दिलगीर व्यक्त केलात, आहात दिलगीर? नाही, दिलगिरी असेल ना, त्यांना काय वाटलं असेल तर ठीक आहे, दिलगिरी व्यक्त करू आपण। कधी काळी तुमचे सहकारी असणारे रोहित पवार यांनी ट्विट करून असं म्हटलेलं आहे की राजन पाटील यांनी त्यांच्या मुलांना समज द्यावी अशा पद्धतीचं विधान तुमच्या मित्रानं केलं। आता मला तरी आश्चर्य वाटतं रोहितदादा अशी कशी काय ट्विट केलं असेल ते, कारण गेल्या 10 वर्षांपासून 10-12 वर्षांपासून मी त्यांच्यासोबत काम करतो आहे। अतिशय जवळून त्यांनी मला बघितलं आहे, मी त्यांना त्या ठिकाणी बघितलं आहे। आणि मी त्यांना एका गोष्टीची आठवण करू देऊ इच्छितो की दादा, आपण राजकारणामध्ये नव्हतात त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये पहिला राजकीय कार्यक्रम जर कोणी घेतला असेल तर या मोहोळ तालुक्यामध्ये या बाळराजे पाटलांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। एवढंच बाद झालं त्यांच्यासाठी। नक्कीच, धन्यवाद। खरं तर अजित पवारांबद्दलचं जे वक्तव्य केलं गेलं होतं त्याबद्दल मी दिलगीर असू शकतो अशा पद्धतीचं विधान साम टीव्हीशी बोलताना बाळराजे पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामन नागेश चिपासह विश्वभूषण लिमाय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।